योगा डे म्हणून लवकर शाळा. चल 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 ये लवकर. आली का 16 नंबर. अरे चल लवकर. ए चिमणे पण माझ्या शाळेत चालले आज. लवकर चालले 1 तास, कारण त्यांचं पण योगा डे सेलिब्रेशन आहे. लाडूला सोडून आले. आज त्याचा स्कूलमध्ये योगा सेलिब्रेशन आहे आणि 12ला स्कूल सुटणार आहे. चला, सकाळी डब्याला बनवली होती बटाट्याची सुकी भाजी आणि चपाती. लाडूला आल्यापर्यंत साफसफाई करून घेऊया सगळे काम आपले. असं एका कडेला शिगडी ठेवली ना, साफसफाई करायला सोपं जातं. आता मी किचन वाटा घासत होते, तितक्यात दार वाजलं. बघते तर काय पावभाजी पोरांसाठी. तर चला आपले तोपर्यंत कामं करून घेऊया. लाडू आल्यावर त्याला खायला देईन. मसाला खूप मोठा टाकतात. लाडूला घेतलं वडापाव नाही बाळा, पुरी भाजी आहे, पावभाजी आहे. आंटीनं, प्रिया आंटीनं दिले. हा छान झाले ना. आंटीनं बनवले घरी. थँक्यू पण आंटीला. आवडली ना तुला. हा खा, खाऊन आता झोपायचं बरं का. मी पावभाजी खाल्ली, आता बाहेर खेळतोय. चाललंय शिवण्यासोबत खेळणं. अरे वा. नंदबाईनं आणलेल्या वांग्याची मी मस्त अशी भाजी बनवते. तर तेलामध्ये जिरे मोहरे टाकून अगोदर वांगे थोडेसे तळून घेते. कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप भारी लागते. लसूण, खोबरं आणि शेंगदाणे, मीठ, हळद, लाल तिखट, हिंग, कसुरी मेथी आणि काळं तिखट. मिक्स करून घेऊया. कंटिन्यू काहीतरी आगाऊपणा चालू असताय लाडुलीचा. मी छमनाट आहे. मला दादा लय आवडते. नाही नाही, मला दादा आवडते. मग जा तुझ्या पप्पाकडे. तू हट. कंटिन्यू काहीतरी काड्या करतो. हातच ग बसत नाही याचा. काय माहिती, पोटात असताना मी काय करत होते मलाच आठवणा गेले आता. नुसते काय. हे बघा तोंड तर बघा, अजून बघण्यासारखं तोंड करते. मंकी कुठला. ए पप्पाचा मंकी. बघा कसा खोड्या करतोय. नुसत्या खोड्या दिवसभर. तेलाच्या बाटल्या ना सारखं असं दाबून ही करतो, सगळं तेल सांडतो. म्हणून पप्पा छोट्या छोट्या बाटल्या आणतात.
इथं काय केलं माहिती आहे काय ना, पावडरचा डब्बा आहे, तर त्या पावडरच्या डब्यामध्ये तेलाची बाटली अशी पूर्ण दाबलाय. पावडर वल्लं, सगळं वल्लं. आणि मी दुसऱ्या दिवशी त्याला पावडर लावायला गेले, असं करून आज कधी त्या समर्थच्या तोंडाला सगळं तेलाचे डबके. मग समोर सांगताय मम्मी रात्री बाळांतच केले. मग ही बाळ कुठं तर चांगलं हॉस्टेल असेल तर सांगावं ह्या बाळासाठी. ह्या बाळासाठी चांगलं हॉस्टेल सांगा कुठं आहे का. तर आता आम्ही गावाकडून आलेत. किती वाजलेत आता? 6:45 झालेत, 9:45. लिंबूचं लोणचं, आंब्याचं लोणचं. अगो जांभळं दार बंद कर बाळा, गॅस बंद होते वाऱ्याने. दार बंद कर. दार बंद कर रे बाळा, दार बंद कर. फ्रीज मध्ये ठेवू का म्हणलं सगळं? म्हणजे जेवण सगळं फ्रीज मध्ये ठेवू का? किती वेळ झालं म्हणते उठा उठा उठा. 11 वाजता जेवणार आहे का? 2 वाजता भूतासारखं उठून हो करा म्हणते का शो करा म्हणते. जेवण बाहेर जायला लागले. पप्पा मोबाईल बघायला आले, गावाकडे रेंज चालत नाही म्हणून. आले की नुसतं मोबाईल बघत बसते. पप्पा जेवण बाहेर चालला म्हणतोय. वांग्याची भाजी आणि भाकरी, संध्याकाळचं जेवण. आणि आत्ता वाजलेत 10:15.